पूर्वताई, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. माझा प्रॉब्लेम समजून तुमचा प्रॉब्लेम मला वाढवायचा नाहीये. हो पण हे बघा, हे जे ओझं आहे ना ते माझ्याच खांद्यावर राहू दे, तुमच्या खांद्यावर नका घेऊ. मिस्टर खंडेराव, काय बोलताय तुम्ही? आपल्या माणसांचं कधी ओझं होत असतं का? आता तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, आम्ही कधी असं म्हटलं का की आमचं तुम्हाला ओझं होतंय? ते काही नाही. मला सांगा काय झालंय? ताई, हाच स्वभाव मला तुमचा आवडतो बघा. अहो, तुम्ही एवढ्या मोठ्या घरातल्या, पण त्या मोठेपणाचा कधीच आव्हानत नाही तुम्ही. ह्यातच तुमचा मोठेपणा लपलेला आहे बघा. कधी कधी आपल्याच मनाचा मोठेपणा आपल्यालाच घातक ठरतो. येतो मी. मिस्टर खंडेराव, प्लीज असं जाऊ नका. सांगा मला काय झालंय? एकाचा जमिनीचा तुकडा दुसऱ्याच्या 7 बाऱ्यात गेलाय. तो पुन्हा त्या 7 बाऱ्यात आणायचा आहे. 12 काय? नाही, ते 12 वाजले ना, झेडपी जायचं आहे. पण आवळ्याच्या कोळे बाबाची शपथ घेऊन सांगतो, किती डोंगर कोसळले, पूर आला, विजा कडकडल्या, तर त्याच्या समोर मी जाईन, पण दुःखाची साधी झुळूक सुद्धा तुमच्या जवळ फिरकू देणार नाही. हा खंडेरावचा शब्द आहे. येतो मी. अहो पण ऐक, बरं झालं बाबा, एकदाच दुकान उघडलं. हा, जीवात जीव आला माझ्या. बरं ते नव्ह, तू दुसऱ्या कोलपाची किल्ली नेमका आणलीस कुठनं? आता किल्ली आणली नव, ती कुठनं आणली, काय आणली, पुढचं मागचं कशाला विचारतोय? तसं नव्ह, नेमकं आपल्या दुकानाला दुसरं कुलूप लावलं कोणी? आपल्या एरियात बेवढे काय कमीत काय? रोजचा प्रॉब्लेम झाला की असं तर रात्री आलं असेल कोणतरी ढोसून आणि लावलं कुलूप. होय, विसरलोच मी. संत्या, आजी की काय हे? काय हे? अरे दुकान केवढं रिकाम वाटायला लागले. माल संपत आलाय सगळा. माल संप नाही तर दुकान कसं चालायचं? अरे कस्टमर येतात, माल नाही मिळाला की परत जातात, कटकट करतात. मोबाईल काढ, मी सांगतो, लिस्ट बनव, तो सगळा माल ऑर्डर करायचा आहे. संत्या, मी विसरलो, तू पण विसरला होय? काय? अरे 26 जानेवारी केवढा जवळ आलाय. मग आता 26 जानेवारी साठी काहीतरी ऑफर ठेव की दुकानावर. हा, एक काम करू, आपल्या मोबाईल डीलरला इकडे बोलून घेऊ, त्याच्यावर बोलू, ठरवू काय करताय ते बघू. लय बघा आयडिया बाबा, एकच नंबर. अरे एक नाही 100 आयडिया डोक्यात. असं पटपट पटपट केलं पाहिजे काम आता आपल्याला. काय एकदम निवांत करूया की तू आणि मी मिळून, काय विषयच नाही. संत्या, आता असं निवांत बसून चालायचं नाही, गडबड केली पाहिजे. आपल्या सगळं असं बरोबर केलं पाहिजे. लग्न झाली आहेत दोघांची, काही सिरियसनेस आहे का नाही तुला? मग बरं, तू एक काम कर, रेखीला घेऊन मुंबईला जा. कशाला? कशाला म्हणजे काय, नवीन लग्न झाले ना, जरा मुंबईला जा, खा प्या फिरा, मजा करा, गप्पा मारा, पिक्चर बघा तिकडे चांगली थिएटर जाऊन. हा, आणि तिकडे गेलात, हे सगळं करून झालं की थोडासा वेळ काढ, आपल्या मुंबईवाल्या डीलरला भेट आणि सगळा माल ऑर्डर कर त्याच्याकडनं. काय? लय भारी आयडिया बाबा. हा, मग एकदम बेस्ट. म्हणजे दोन्ही काम एकदमच. असंच बरोबर काम होतंय. मग बरं, आता दुकानात थांब, या हॉटेलवर जाऊन येतो. थांब, मी असं तुला एकट्याला जाऊ देणार नाही. म्हणजे मी पण येणार तुझ्या संग. त्यासाठी दुकान बंद राहिलं तरी चालेल. फक्त गाडीवरनं पडला बिडलास तर. संत्या, असं करून नाही चालायचं आता आपल्याला. लग्नाच्या गडबडीत दुकान बंद होतं, दुर्लक्ष झाले. बघ जरा काय अवस्था झाली दुकानाची. असं दुकान चालणार आहे होय? आणि मी हॉटेलवर चाललोय ना का, रोजची वाट आहे. एवढं काय तू टेन्शन घेतोय? जातोय कारण अपूर्वांना भेटायचंय. गेलो नाही तर त्यांचा गैरसमज अजून वाढत. लक्ष दे दुकानाकडे. सरक बाजूला, जाऊ दे मला. नाही, मला जाऊ दे, गेलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. रुपे, अगं जेवणाची वेळ झाली, अजून तू इथंच आहेस? चल की खाली. मला काय नकोय अक्का.
अक्का तू बस इथे. हा मला सांग, अपूर्वा म्हणाली होती ना की आम्ही दोघी तिच्या माहेरी जाणार म्हणून तुम्ही नटून थटून तयार झाले. तर आता म्हणते कशी आज नको पुन्हा केव्हा तरी. याला काय अर्थ आहे अक्का? अगं पण त्यात काय आहे? हा जा की पुन्हा केव्हा तरी, अवघड काय त्यात? तिने शब्द दिला होता ना, मग प्लॅन का बदलायचा? अगं रुपे, नाही अक्का, तुम्ही सगळ्यांनी मला आधार दिलाय की मी निराधार आहे म्हणून. अगं जाऊ देत ना, माझं नशीबच माझ्यावर रुसलंय. मी तुझ्याकडे काय तक्रार करू? अगं अशी काय बडबड करायलीस? चल जेवून घे बघू. चल. मला या घरातलं काही नकोय. फक्त अन्नाचा घास गिळायला या घरात नाही आले अक्का मी. मला तुम्हा सगळ्यांचं प्रेम हवंय, आपलेपणा हवाय. मिळणार आहे तुम्हाला? हक्का, लहानपणापासून मला जे हवं ते मला कधीच मिळालं नाही. नेहमीच उपेक्षित राहिले मी, आणि आताही आहे. हे बघ रुपे, तू इतरांना दोष देऊ नगस. आजपर्यंत तू किती चुकीची वागलीस याचा जरा विचार कर. तू घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा होता. त्यावेळी विठ्ठल भाऊजींच्या बाबतीत जो निर्णय घेतलास ती मोठी चूक होती तुझी. तो चुकीचा निर्णय होता असं नाही वाटत तुला? अजिबात नाही. हा, मला जे योग्य वाटलं तेच केलं मी अक्का. त्यावेळेला तुम्ही कोणी माझा विचार केलात? तुझ्या विठू भाऊजींना मी किती समजवण्याचा प्रयत्न केला, ते माझं काहीच ऐकायला तयार नव्हते. ते त्यांच्या मतांवर ठाम होते. त्यांना जसं जगायचं होतं ते तसं जगत होते. पण मला तसं जगता येत नव्हतं ना अक्का. नुसत्या प्रेमाने पोट नाही ग भरत. माझ्या प्रेमाचा काय फायदा? तुम्हा सगळ्यांना वाटतं ना की रूपा विठ्ठलला सोडून गेली म्हणजे रूपाचं विठ्ठलवर प्रेम नव्हतं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे अक्का. माझी इच्छा पुरी न करता विठ्ठलने मला जाऊ दिलं, त्यांचं माझ्यावर प्रेम होतं? वहिनी, हा, इथं बसल्यास वे? मी शोधत होतो तुला. शाळेत ना आलोय जेवायला. वाडकी परत जायचंय मला. हे तुम्ही चला, मी आलेच. रुपे चल. हॅलो, बोला. एक चीज मिक्स पास्ता विथ सॉस. ओके, अजून? 1 व्हेज मंचुरियन सूप. ओके, एनिथिंग एल्स? नो, नथिंग. ग्रेट. तुम्ही बसा, मी आणते. हा, अरे आलास? हा, तुम्हाला बोलायचं होतं ना हो काहीतरी? हो, पण जरा घाईत आहे मी आता. या 2 ऑर्डर्स करते, मग बोलूयात आपण. हा, बर. काही मदत करू का मी? तुला जमणार आहे? त्यात काही एवढं? असू दे. तू एक काम कर, तू बाहेर जाऊन बस. तुला काही खायला हवंय का? नाही, नको. ओ विजयराव, इकडे इकडे खंडेराव इथेच या ना. जा. हा, मी बसतो. तुमचं चालू द्या. हो हो.
उभं का? बसा की बसा. तुम्हाला काय वाटलं? अपूर्वाताईशनी मी सगळं सांगितलं म्हणून तुम्ही मला भिवून डायरेक्ट किचन मध्ये गेला? नाही भिवून नाही खंडेराव. ते काय झालं, मी घाई गडबडीत आलो आणि आताच गेलो, मला दिसलंच नाही तुम्ही इथं बसलाय म्हणून. कुणाला सांगताय? हा विजयराव, कुणाला सांगताय? हॉटेलमध्ये काय गर्दी आहे काय मी नाही दिसायला? कसं आहे विजयराव, मांजर डोळे मिटून दूध पित असलं ना तर संध्या दुनियेला ती दिसत असते, पण त्या मांजराला दिसत नसते. बघा विजयराव, मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, काय जी मनात असेल ना ते सगळं क्लिअर करून टाका. अशी लपवाछपवी किती दिवस चालणार आहे? लप्पाछप्पी? घ्या, अपूर्वाताई पण आल्या. कसली लप्पाछप्पी? विजय, काय बोलत होते मिस्टर खंडेराव? हे सांगा, काय झालं? कसली लप्पाछप्पी? निघतो मी, माझा चहा पिऊन झालाय. थांबा विजय, काय झालंय? काय लपवतोयस तू? अहो नाही, काहीच नाही. काहीतरी आहे, नक्की आहे जे मला माहित नाही, आणि ते तुला मला सांगायचं नाहीये. अहो ते विजय प्लीज सांग मला, तुला कोणी काही बोललंय का? हा, मोठे काका काही बोललेत का तुला? तर आई काही बोललीये का तुला? नाही नाही, ते कशाला मला काही बोलतील. अरे मग काय अपूर्वाताई, माणूस म्हटलं की चूक ही होतीच, पण ती चूक सुधारायला पाहिजे ना. काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये, सांगा ना. नाही आहे ते काय झालंय, म्हणजे खंडेरावांना असं वाटतंय की माझ्याकडनं चूक घडली आहे म्हणून, पण माझ्याकडनं चूक काही घडलीच नाहीये. काय झालं, मी इथं आत आलो आणि ते इथं बसले होते, मला वाटलं नेहमीप्रमाणे आत असतील म्हणून मी आत जायला निघालो. त्यांना वाटलं मी त्यांना असं हे इग्नोर करून त्यांच्याकडं बघून न बघितल्यासारखं करून आत चालले, असं त्यांना वाटलं, बाकी काही नाही. काय झालं, माझाच गैरसमज झाला, त्यांचंच बरोबर आहे ना. तेच विजयराव मला सांगत होते आणि मी ऐकत होतो. माणूस चुकतो, ती त्याची चूक असते, पण त्याच्या मागची कारण आपण जाणून घेत नाही, त्यामुळं आपली चूक होते आणि चूक सुधारण्याच्या ऐवजी चुकीच्या वेळी भूक लागते. आणखीन काय ऑर्डर? एक ग्रिल व्हेजिटेबल कॅप्सिको. नको, त्यापेक्षा पॅन्को क्रश कॉटेड चीज. अपूर्वाताई, आता पटकन काय मिळेल आपल्याकडं? बटाटा भजी. बटाटा भजी एक नंबर, आणि त्याबरोबर चहा. टायमिंगच हे आहे. अहो पिऊन तर बघा आणि खाऊन बघा. अहो आमच्या ताईंच्या हातचा चहा खायला ना कोल्हापूर सोडा, दिल्ली वसनं ऑर्डर असे, दिल्ली वसनं. चहा करा की लवकर. चहा करा करा करा. हा म्हणजे कसं आहे, जरा चहा कडक चहा करायला जरा वेळ लागणार, पण चांगला चहा होणार. सेल आहेत का? सेल आता कुठं, 26 जानेवारीला.
उद्याचे सेल म्हणत होते. तू कवा आलीस? अजून तुला शेल कशाला? मला कशाला सेल लागणार आहेत? मी आपली मस्करी केली तर तुमचं लक्षच नाही. काय झालं? काय नाही, ते आपलं विचार करत बसलो तसंच. विचार? ते आणि कसला म्हणायचा? हा, संसार कसा करायचा ह्याचा? नाही, ते आपल्या संसाराचं नाही, ते आपलं विजय. काय नाही, एकदा बोलून घोटाळा केलाय, परत दुसऱ्यांदा बोलून डबल घोटाळा करायचा नाहीये. विजय भाऊ टेन्शन मध्ये आहे आणि त्याला टेन्शन द्यायचं नाही मला. त्यापेक्षा तोंड बंद ठेवलेलं बरं. बर, नाही सांगायचं तर नका सांगूसा. डबा आणलाय, 2 घास खाऊन घ्या. आणि इजा कुठे गेला? तो त्याचं काम आहे म्हणून जरा बाहेर गेलाय. ऐका की, मी काय म्हणत होते, नक्की घडलंय तरी काय? तेच काय मला नेमकं माहित नाही काय घडलंय. असं कसं? इजान तुम्ही एवढं जिगरी दोस्त आहे आणि तुम्हालाच माहिती नाही होय? खरंच मला माहित नाही काय मॅटर झालाय तो. हा, पण एवढं माहितीये की इजू भाऊ लय टेन्शन मध्ये आहे. लग्नानंतर समद्यांनाच टेन्शन येत होतं माहित होतं, पण आता ह्यो कसल्या टेन्शन मध्ये म्हणायचा? जाऊ दे, पाणी देते तुम्हाला. एवढं शांत शांत का? बोला की काहीतरी. जे आता आपलं लग्न झालंय आणि पार्टनर म्हणून माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे तुझ्याकडनं की आपण एकमेकांपासून काहीच लपवायचं नाही. इनफॅक्ट आपल्यात लपवण्यासारखं काही असूच नाही. एवढं काहीच झालेलं नाही. तुला जर स्वतःहून सांगायचं नसेल ना तर नको सांगू. मी तुला फोर्स करणार नाही. कारण कसं आहे ना, तू मला काही सांगावंच असं तुला फोर्स करणं म्हणजे आपलं नातं कमकुवत असल्याचं मान्य करण्यासारखं आहे. महापुरो, तुम्ही असं का बोलतोय एकदम? असं त्याचं काय झालं माहिती काय? तो आपल्या दुकानाच्या शेजारचा दुकानदार आहे का नाही, तो काडी पैलवान, तो आला ढोसून रात्री फुल टाईट आणि येऊन त्याने आपल्या दुकानाला कुलूप घातलं कन्फ्युज होऊन रात्री. 1 मिनिट, म्हणजे तो दुकानदार रात्री स्वतःचं दुकान उघडत सोडून प्यायला गेला आणि कुलूप किल्ल्या काय खिशात घेऊन फिरत होता? होय की, मी पण तोच विचार केला. दुकान त्याचं बंद, तर मग त्यांनी कुलूप किल्ली आणली कुठनं? तर त्याच्याकडे खिशात एक्स्ट्रा कुलूप किल्ली असते माहिती काय. झालं काय, दुकानावर असतो तो आणि एकटा नसतो, त्याची बायको पण असते. त्याच्यामुळे तो आधीच निघून गेला प्यायला, रात्री ढोसून आला. मग त्याच्या बायकोने काय केलं माहितीये काय, त्याला अद्दल घडवायला म्हणून दुकानाला कुलूप घातलं, आधीच घरी निघून गेली. आणि ह्यो गडी आला नशेत आणि काय त्याच्या खिशात एक्स्ट्रा कुलूप किल्ली असतं ना का, म्हणून ते आपल्या दुकानाला लावून टाकले त्याने. असं कसं होईल विजय? होय की, मी पण ह्योच विचार करतो. मग म्हणलं जाऊनच विचारू त्याला समोरासमोर. गेलो तिकडं आणि असा सुनवाला का नाही, त्याला रात्रीची सगळी उतरवली. नंतर मी आणखीन विचार केला की असं का झालं असेल. मग माझ्या लक्षात आलं त्याच्या बायकोवर आणि त्याच्या बायकोचा त्याच्यावर विश्वास म्हणून नाही, अजिबात काडीचा नाही विश्वास नाही, म्हणून असं झालं. आता नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास असायला पाहिजे का नाही? असं वागतं का कोणी? जे स्वतःच दुकान समजून कुलूप लावणं जरा अतिच झालं नाही का? नाही तर काय, किती चुकीचं हे वागणं. मी सांगून आलोय त्याला असं चालायचं नाही म्हणत, पण
तुम्हाला खरं वाटत नाही होय? तुमचा विश्वास बसत नाही याच्यावर. ठीक आहे, मग तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण समोरासमोर काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. नाही नाही नको, सोक्ष मोक्ष काय, ठेवते मी तुझ्या गोष्टीवर विश्वास. ऐका, अहो गोष्टीवर असं का म्हणताय? खरं घडलं ते सांगतोय की. ओके ठीक आहे, थँक्यू. चल मी आवरून घेते. हा होय, वेळ झाला. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.